आला होता मेगा फायनलचा आदरांजली चषक मध्ये. पहिला चेंडू खेळून काढतोय पॉइंटच्या आणि कव्हर पॉइंट मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार. पहिला चौकार विशाल मात्रेच्या बॅट मधनं. पहिल्या चेंडूवरती आगास करतोय मी म्हणून विशाल मात्रे चौकाराने. सोबत आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर, विनोद पाटील भोपर. कारण विनोद पाटील यांना आयोजकांनी आमंत्रित केलं होतं 6 दिवस, परंतु विनोदनी सांगितलं की मी 2च दिवस या स्पर्धेसाठी देणार आहे आणि उद्यापासून विनोद पाटील मात्र आमच्या सोबत नाहीत. नक्कीच आम्हाला सुद्धा थोडंसं एक धाव मिळते, कारण की T12 येथे सुद्धा आपण उद्या कल्याण प्रीमियर लीग एक स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत समालोचन करण्यासाठी जाणार, कारण की शब्द दिला होता विनोद यांनी टिटवाला येते. त्यामुळे विनोद पाटील सुद्धा आमच्या सोबत नसतील उद्यापासून. एक जबरदस्त समालोचक भोपरचे सातत्याने आमच्या बरोबर जेव्हा असतात. एक चांगलं समालोचन कारण डोंबिवलीकर चषक सुद्धा आम्ही अंडरआर्मचा कव्हर केला होता विनोद पाटील आणि मी. या दरम्यान आपण उद्या हेमंतचं सुद्धा आगमन होतोय. पडद्याच्या आतमधून कोणी येऊ नका, सर्वही खेळाडूंना सूचना आहे मित्रांनो. मेन एंट्री तिकडे यायचे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या दिली 5. गोलंदाज नागराज या 20 मात्र बिंदास्त घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. 2 धावा मिळतात त्या बिंदासला. 2 ने आपलं खातं करते बिंदास, कारण झेल नव्हता मी म्हणेन. क्षेत्ररक्षक खूप लांब होते. धावसंख्या 7. आमचे गुणलेखक अक्षय भोईर आणि जितू म्हात्रे असे 2 गुणलेखक आणि आमचे समालोचक राहुल भोईर मानेरा, विनोद पाटील भोपर आणि मी नितीन कान असदेगाव असे 3 समालोचक या स्पर्धेत बघतोय. परंतु उद्यापासून विनोद आमच्या सोबत नाहीये, कारण टिटवाला येथे आग्री प्रीमियर लीग स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत विनोद पाटील समालोचन करणार आहेत. गोलंदाज नागराज या 20 मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रबल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षक होते निल्सन मडवी. कृष्णा मडवीचा आला असेल तर यायचे व्यासपीठावर. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती 8. उद्यापासून आपण दिवा येते तन्मय स्मृती चषक सुद्धा सुरू होतोय. अंडरआर्म सर्कल ची स्पर्धा. अंडरआर्म सर्कल यावेळी मात्र विशाल मात्रेने खेळून काढला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. डीजे आमच्या आकाशांचे डीजे मास्टर सुद्धा इथे आलेत. एक जबरदस्त डीजे ऑपरेटर, मात्र स्टँड मधनं सामना एन्जॉय करतात ते. नक्कीच त्यांचे नाव तुमच्यापर्यंत पोहोचवेल. भाई यावेळी माझा चेंडू घेऊन करतोय. 2 खेळाडूंच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. डीजे मास्टर जरा लक्ष ठेवायचं. आपण जास्त वेळ घेऊ नका, सर्व खेळाडूंना सूचना असेल, कारण की पंच आपल्याला ताकीद देते, परंतु आपण पंचांचंही लक्ष केंद्रित करायचंय. 2 पंच आपण बघतोय, किरण शिंदे आणि दुसरे पंच आमचे दर्शन आडाकर. कारण की 25 मिनिटाचा अवधी आपल्याला 5 षटके टाकण्यासाठी. पहिल्या षटकात तब्बल आपण बघतोय 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज नागराजने. आमचे डीजे मास्टर भाई यांचे आगमन झालंय. एक जबरदस्त डीजे ऑपरेट करतात. सातत्याने आम्ही बघतो त्यांना डीजे ऑपरेट करताना, कारण की उद्यापासून आपण ते नाम विचार केला तर तन्मय स्मृती चषक सुरू होतोय आणि त्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 77,000, द्वितीय पारितोषिक 44,000 आणि तृतीय पारितोषिक 22,000 आणि मॅन ऑफ द सीरीज साठी बाईक सुद्धा आहे. अंडरआर्म क्रिकेट सर्कल मध्ये सुद्धा आपण बघतोय बाईक ठेवण्यात आलेली आहे. मी म्हणेन अप्रतिम स्पर्धा असेल, यायला विसरू नका. डे नाईट स्पर्धा.
यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. निल्सन चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं मी म्हणे निल्सनचं. फेकी बघा आपण ऑन द स्टंप फेकी केली होती मात्र थोडंसं यष्टिरक्षकाच्या डोक्यावर नाते. कसूब येतात बॅकिंगसाठी गोलंदाज आहेत केजू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 17. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आगासन वर्सेस उसरगर. नाणेफेकीचा कॉल जिंकला आगासन संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते उसरगर संघाला. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली आहे. आमचे कॅमेरामॅन शैलेश भोईर अप्रतिम स्पर्धा ही कव्हर करतात. यावेळेस मात्र आम्ही स्टॅमिंग स्ट्रोक आहे. किशोर झेल खाली आले होते मात्र प्रयत्न केला नाही आपण सूर्यकरणाची डोळ्यावर येतात मला वाटतं. कारण की किशोरच्या हातातनं झेल कधी सुटत नाही मी म्हणेन. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 19 धावा आपण बघतोय धावपलकावरती. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना गोलंदाज केजे मुंडे मोठागाव एंड कडनं. 2 स्टँड आपण बघतोय. शिवाजीदादा शेलार स्वर्गीय राकेश सुरेश म्हात्रे असे 2 स्टँड इथे उपलब्ध केले देवीचा पाडा संघाने. यावेळेस मात्र विशाल म्हात्रेने घेऊन काढल्या चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. ओळख आहे विशाल म्हात्रेची. साने धावसंख्येला आकार येते. धावसंख्या 25. आमचे देवीचा पाडा संघाच्या आपण होते स्वयंसेवक सुद्धा सीमा रेषेवर तैनात आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. कालपासून त्यांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. कारण की चेंडू मैदानाच्या जेव्हा बाहेर जातो वेळ कोणताही वाया घालवत नाही आमचे स्वयंसेवक. यावेळेस मात्र विशाल म्हात्रेने घेऊन काढला चेंडू. आता मात्र किशोर झेल खाली. फलंदाज बाद. विशाल म्हात्रेची खेळी संपुष्टात. विशाल वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 21 धावा केल्यात विशालने आपल्या संघाटी. 7 चेंडूमध्ये 21 धावांवरती बाद होतोय. कारण किशोर कोणतीही चूक करत नाही. नवीन फलंदाज अमित पाटील आणि बिंदास पाटील जोडी मध्ये दोन्ही बंधुराज आपण बघतोय आता खेळपट्टीवर. ज्या प्रकारे इंटरनॅशनलचा विचार केला मार्क वास्टिवा. पंचवीस धावा आपण बघतोय धावपालकावरती. आगासन संघामध्ये सुद्धा आपण बघतोय केजू मुंडे कस्तूब मुंडे 2 बंधुराज. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 1च धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 1 गडी बाद 26. सामना आपण बघतोय. पहिला सामना झाला होता कालच्या दिवसात राहिलेला सामना दिवा वर्सेस चिकनगर. सामना दिवा संघाने जिंकला. त्यानंतर ड्रॉ उडवला. दिवा संघाला बाय मिळाली आणि सामना होईल तो म्हणजे निलजे वर्सेस आडवली. शरद मुंडे साहेबांनी विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आगासनचे शरद मुंडे साहेब व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. केजू नक्कीच शरद दादा आमच्या नेहमी संपर्कात असतात. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावपलकावर धावा आहेत त्या 26. तत्पूर्वी डीजे मास्टर थांबायचे थोडं. तत्पूर्वी आम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतोय आम्ही. गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे समाजसेवक. विजय बाबू म्हात्रे उद्योजक. शैलेंद्र भोईर उद्योजक. राहुल पाटील आडवली माजी उपसरपंच. महेशदादा पाटील विद्यमान नगरसेवक सांगरली. सुजित नलावडे साहेब समाजसेवक. लक्ष्मण भोईर साहेब पोलीस पाटील. नंदू शांताराम म्हात्रे नगरसेवक. हरिचंद्र मंड्या पाटील उद्योजक. सुनील म्हात्रे उद्योजक. संजय उर्फ पप्पू म्हात्रे उद्योजक. सचिन भोईर गणेशनगर. मिलिंद देशमुख उद्योजक. दिनेश पाटील उद्योजक. ज्ञानेश्वर म्हात्रे उद्योजक. देवेंद्र पाटील बिल्डर अँड डेव्हलपर्स. मधुकर पाटील. अजय भोईर. अजय खारे. काशीनाथ भोईर. मनोज म्हात्रे. शालिक म्हात्रे या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं.
कारण की स्पर्धा म्हटलं की मान्यवरांचं सहकार्य खूप गरजेचं आहे आणि ज्या आमच्या मान्यवरांनी सहकार्य केले त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आमच्या राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचं, ज्यांनी सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी कालच्या दिवसात व सातत्य या स्पर्धेमध्ये मोफत पाण्याची व्यवस्था केली तिथे. त्या मान्यवरांचं सुद्धा, राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा सुद्धा आभार मानतो आम्ही. कारण की सातत्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा राकेश म्हात्रे प्रतिष्ठानने मोफत पाण्याची व्यवस्था केली होती. हे पुण्याचं काम मी म्हणेन राकेश म्हात्रे प्रतिष्ठानने घेतलंय आणि एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली वाहिली जाते ती म्हणजे राकेश म्हात्रेला. यष्टीरक्षक भेट होत आहेत. पंचदर्शन आम्हाला वाईट चुकून होत आहे. 1+1 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 28 धावा. 2 धावा आहेत आताच्या. पहिला चेंडू स्वे टाकतोय गोलंदाज वैभव. वाईट चेंडू होता. 1+1 वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र अमित पाटीलने खेळून काढला चेंडू. 1 बाउन्स सीमा पार. एमबी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या ते 32. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 32. पहिल्या फेरीतील दुसरा सामना, पहिला सामना जिंकला सापाडे संघाने. आमचे मित्र सचिन अप्रतिम फलंदाजी केली. कारण सचिन आणि मी एकाच ठिकाणी आपण जॉब वरती आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 33 धावा धावपलकावरती. कारण सचिन नेहमी माझ्या संपर्कात असतात, बरोबर असतात. त्याचं कारण एकाच ठिकाणी आम्ही जॉब करतो. आणि आज सचिन अप्रतिम फलंदाजी करत असताना 40 धावा कुठल्या सापाडे संघाच्या. गोलंदाज वैभव थोडंसं मला वाटतं क्षेत्ररक्षक बदल करतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे. ऑटोट लॉंग ऑन रिझर्व मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षक थर्ड मॅन, फाईन लेग, पॉइंट, कव्हर पॉइंट असं क्षेत्ररक्षण. गोलंदाज मिड ऑफ रिझन मध्ये आपण बघतो केजू मुंडे आहेत. सातत्याने चित्र आपल्याला बघा मिळतोय. गोलंदाज वैभव. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. कस्तुभ चेंडू फील्ड करतायत. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 34. आमचे गुणलेखक अक्षय भोईर आणि जितेश म्हात्रे आम्हाला माहिती देतात आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. कारण गुणलेखक म्हणजे समालोचनाच्या पाठीचा कणा आहे मी म्हणेन. जर ते चुकले तर आम्ही चुकणार आहोत. त्यामुळे आम्ही त्यांना खूप सहकार्य करतो. आमचंही लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. किशोर येतोय चेंडू खाली. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 1 धाव इथे मी दे. आपण बॅकिंग साठी लगेच कस्तूप आले होते. कारण क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे मी म्हणेन. एका खेळाडूवर तुम्ही कधीही सामना जिंकू शकत नाहीये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 35 धावा धावपलकावरती. याच मैदानात स्पर्धा झाली होती. आदरांजली चषक. आयोजक होते पिंट्या जोशी, उमेश जाधव. आणि त्या स्पर्धेत या 2 संघामध्ये मेगा फायनलचा सामना झाला होता. विनोद आकाश विपक्ष उसारकर. यावेळी मात्र बिंदासने भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू सीमा पलीकडे. मास्टर ब्लास्टर षटकार. धन्यवाद डीजे. मास्टर ब्लास्टर षटकार. त्याचं कारण ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक. त्याचा अर्थ आहे मास्टर ब्लास्टर चषक. सचिन तेंडुलकर कोण विसरेल. टेनिस विश्वातील आपण इथे इंटरनॅशनलचा विचार केला सर्वात मोठं नाव आहे मी म्हणेल सचिन तेंडुलकर. यावेळी मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मात्र चेंडू सीमा पलीकडे होतोय. 6 धावांसाठी बिंदासही खात्री नव्हती मी म्हणेन.
चौथं षटक मार्गस्थ असताना धावांचा वेग वाढवला. जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर चिकनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 114 धावा कुठल्या आहेत. सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेमधील चिकनगर संघाच्या नावावरती. ऋषिकेश मोठा गाव एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मला पुढे खेळायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग. चेंडू हवाई सपार 6 धावांसाठी. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 60. धावांचा वेग खूप वाढलाय मी म्हणेन. कारण की दोन बंधुराज आपण बघतो खेळपट्टीवर, अमित पाटील आणि बिंदास पाटील. विशालने सुरुवात चांगलीच करून गेली. आपण नेहमी म्हणत असतो सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगलं होतं आणि ते उसर्ग संघाकडनं बघा मिळतोय. पुन्हा एकदा मी आभार मानतो राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचं, ज्यांनी ते मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी. त्यांचा आभार मानतो गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाकडनं. आणि त्यांच्या नावाने एक स्टँड सुद्धा उपलब्ध केला आहे गावदेवी देवीचा पाडा संघाने. स्वर्गीय राकेश सुरेश म्हात्रे स्टँड आणि स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्टँड असे 2 स्टँड उपलब्ध करून दिलेत. गोलंदाज ऋषिकेश. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू सीमा पलीकडं. बाहुबली षटकार. छत्तीस धावांमध्ये खेळतोय वैयक्तिक बिंदास पाटील. 11 चेंडू आणि 36 धावा. अप्रतिम फलंदाजी. 66 धावा आपण बघतोय धावफलकावरती. खराब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आगासन संघाकडनं. पूर्णपणे दबाव निर्माण केला मी म्हणेन फलंदाज बिंदासने. यावेळेस मात्र पुढून खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजन मधून. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. तसेच नवनाथ म्हात्रे देवीचा पाडा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. नवनाथ म्हात्रे देवीचा पाडा. धावसंख्या 70. बिंदास पाटील वैयक्तिक 40 धावांमध्ये खेळतोय. एक अर्धशतक बघितलं मी या स्पर्धेत कालच्या दिवसात. गिरीश भोईर चिकनगर संघाचा, ज्यांनी 64 धावा कुठल्या त्या, मात्र तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. 40 धावांमध्ये खेळतोय बिंदास पाटील. मी मगाशी सांगितलं याच महिन्यात विक्रम आपण बघितला आदरांजली चषक स्पर्धा आयोजित केली होती पिंट्या जोशी उमेश जाधवने. ती स्पर्धा जिंकली होती या उसरगर संघाने आणि उपविजेता संघ होता तो म्हणजे आगासन संघ. तेच 2 संघ आमने सामने याच मैदानात पुन्हा दुसऱ्यांदा आपण बघतोय. त्यामुळे दोन्ही संघांना डावपेच माहिती आहेत. त्यामुळे एक चांगला सामना प्रेक्षकांना बघा मिळेल. शेवटचा षटक घेतोय गोलंदाज केजू. गोलंदाज केजू मुंडे वैयक्तिक दुसऱ्या संघाचं. साई भोईर आत्तापासून आपण बघतोय साई भोईर यांच्या हातात बॅट आहे. कारण क्रिकेटचं वेळ खूप आहे आपल्या महाराष्ट्रात. केजू यावेळेस मात्र अमितने खेळून काढलेला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत मोनिश. 1 धावामध्ये एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 71. 71 धावा उसर्ग संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. चला वाडेकर संघाची संघनायक आणि नवापाडा संघाची संघनायक. जास्त वेळ घेऊ नका. नाणेफेकीसाठी यायचंय. नवापाडा संघाची संघनायक आणि वाडेकर संघाची संघनायक केजू. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. तसं काही एकने वाढते धावसंख्या देते 72. 72 धावा धावपलकावरती. वाडेकर संघाची संघनायक इथे आलेले आहेत. नवापाडा संघाची संघनायक बाला बोराडे. नक्कीच बाला बोराडे यांनी हात दाखवले येतील ते. हा षटक संपेपर्यंत यायचे. गोलंदाज केजू. याच मैदानात नाईट स्पर्धा सुद्धा आपण बघितली होती. नवापाडा जुळून डोंबिवली आणि मोठागाव संघाच्या माध्यमातून मागच्या वर्षी. यावेळेस मात्र फलंदाज बाद होते. ते त्रिफा चित होतोय. बिंदास पाटील वैयक्तिक 40 धावून होती बाद होतोय. तेरा चेंडू मध्ये 40 धावा केल्यात बिंदासने वैयक्तिक आणि बाद होतोय 40 धावांमध्ये. नवीन फलंदाज तेजस मात्रे. चला जायचे तेजस लवकर. धावसंख्या 72. 72 धावा. 13 चेंडू 40 धावांची खेळी आपण बघतो. जरा जोरदार टाळ्या होत्या बिंदाससाठी. अप्रतिम फलंदाजी केली बिंदास पाटील.
असं वाटलं होतं की अर्धे ठोकेल, परंतु फिफाची होते कारण गोलंदाज त्यांच्यासमोर खूप चांगला आहे मी म्हणेन. केजू मुंडे 72 धावा धावपलकावरती आहेत. क्रिकेट असा खेळ आपण बघतोय. 100 धावा सुद्धा चेस केल्यात यावर्षी खिडकाली संघाने. यावेळी मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 धावा मिळत आहेत. एक धाव खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. 74 धावा आपण बघतोय धावपलकावर. भुसारगड संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना 74 धावा. जर आपण विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. बघा किती धावांचं लक्ष ठेवतोय भुसारगड संघ प्रथम फलंदाजी करत असताना. नक्कीच कालच्या नाईट स्पर्धेमध्ये वाकलांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खिडकाली संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. आजही या स्पर्धेत खिडकाली संघ खेळणार आहे आणि पैठाली संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. यावेळी मात्र तेजस मात्रेने घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. केजू अप्रतिम झेल घेतोय फॉलो थ्रू मध्ये. फलंदाज बाद. केतन येतो मैदान. 74. केजूने पहिला चेंडू टाकला 1 धाव दिली. दुसऱ्या चेंडूची फलंदाज बाद. तिसऱ्या चेंडूची 2 धावा आणि चौथ्या चेंडूची फलंदाज बाद. एक चेंडू स्वेट सुद्धा टाकला. याचे कॅप्टन धोनी व्यासपीठावर. विलास मात्रे साहेबांनी विनंती केली आता मॅनेज करायची. विलास मात्रे साहेब मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू ट्रबल होतोय. मोनी चेंडू खाली येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा आहेत. 2 धावसंख्या वाटतं धावसंख्या 76 76 धावा. विलास मात्रे साहेबांच्या शुभस्थानाने मिळते. पहिल्या फेरीतील तिसरा सामना नवपाडा विपक्ष वाडेकर. बाजूला आपण बघतोय बाळा बोराडे. जबरदस्त संघ आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. विकेट टॉसला इथे खूप महत्व आहे. चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. यावेळी मात्र केतनने घेऊन काढला चेंडू. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडा 6 धावांसाठी. आमच्या व्यासपीठावरती आपण अजय भोईर साहेबांनी विनंती होती की आकाशाचे शरद मुंडे यांचा सत्कार करायचा आहे. अजय भोईर साहेबांनी विनंती होतो आपल्या शुभ असते शरद मुंडे आकाशा यांचा सत्कार करायचा आहे. बाळा बोराडे टॉस विन आहे आपण. बाळा बोराडे धन्यवाद. क्षेत्ररक्षण लगेच निर्णय घेतलाय बाळा बोराडे यांनी. त्याची बाळा बोराडेला सुद्धा माहिती आहे या स्पर्धेत विकेट टॉसला खूप महत्व आहे. चेसिंग कंपल्सरी असं नाही नियम. आणि चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. कारण नवपाडा संघाने सुद्धा याच मैदानात एक स्पर्धा जिंकली होती. डोंबिवलीकर चषक. नक्कीच नवपाडा संघ आणि वाडेकर संघ आमच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला येऊन थांबायचे आपण जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये. 82 धावा केल्यात. 83 धावांचं टार्गेट आहे विनोद. येणाऱ्या 5 षटकामध्ये आपण बघतोय 83 धावांचं लक्ष्य आहे प्रथम फलंदाजी करत असताना. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती कालच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण बोलली खिडकाली संघ आणि पैठाली संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. नाईट स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी आपण बघतोय खिडकाली संघाकडनं. तर प्रथम फलंदाजी असताना 82 धावा केल्या. 83 धावांचं लक्ष्य आहे. 25 मिनिटाचा अवधी असेल. पंच किरण शिंदे आणि दर्शन आडाकर 25 मिनिटं आपल्या 5 षटकं टाकायचे आहेत. सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष ऐकूया आमचे सहकारी समालोचक भोपरचा बुलंद आवाज विनोद पाटील यांना.
थोड्याच वेळात आपण बघतोय उद्योजक भगवान म्हात्रे साहेब राहुल नगर यांचं इथे आगमन होणार आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. थोड्याच वेळात त्यांचंही आगमन होईल. भगवान म्हात्रे साहेब उद्योजक राहुल नगर ओल्ड टू आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय भगवान म्हात्रे साहेब उद्योजक राहुल नगर यांचं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून. ओल्ड टू विनोद पाटील. हॅलो, थँक्यू नितीन काळन. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ आयोजित MB ट्रॉफी 2017. 7 दिवसीय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय आणि स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना दोन बलाढ्य संघादरम्यान आगासन वर्सेस उत्सर्गर या दोन संघादरम्यान पाहतोय. उत्सर्गर संघाने फलंदाजी करत असताना 82 धावा फलका लावल्यात आणि 83 धावांचा एक मोठा लक्ष्य एक मोठा टार्गेट सेट केलाय या आगासन संघासमोर. जे गोलंदाजांनी कमावलंय ते फलंदाज कमावतील का हा मोठा प्रश्न मैदानावरती. खराब चेंडू यावेळेस बीमर फेकलाय. पंच या ठिकाणी चेंडू स्वैर घोषित करतायत. खातं उघडले गेले आगासन संघाचं. यावेळेस अवांतरच्या स्वरूपात एक धाव इथे आली. 83 धावांची गरज आहे बघा. 82 धावा लावल्या. जबरदस्त फलंदाजी उत्सर्गर संघाने दाखवली आणि दोन्ही संघाचा जर विचार केला तर यंदाच्या मोसमात दोन्ही संघ अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये. एका बाजूला उत्सर्गर संघ ज्याने या मोसमामध्ये तब्बल 4 चॅम्पियनपद पटकावलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला ओम साई आगासन संघ हा देखील तितक्यात चांगल्या फॉर्म मध्ये. त्याने देखील 5 ते 6 जेतेपद पटकावलेला असा हा संघ. त्यामुळेच एक जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक मोठी धावसंख्या जरी असली तरी बॅटिंग लाईनअप जर पाहिला तर आगासन संघाचा देखील खोलवर असा बॅटिंग लाईनअप. त्यामुळे एक चांगली लढत इथे निश्चित दाखवेल आगासन संघ. आगासन संघ एक फायटर संघ मात्र विसरता कामा नये. उत्सर्गर संघाची गोलंदाजी ही तितकीच सक्षम आणि तितकीच प्रबळ अशी गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय. गोलंदाज हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय फायनलिंगच्या दिशेने. या दरम्यान एक धावफलकावर आपण पाहतोय धावसंख्या एकूण धावफलकावर यावेळेस 4 धावा. 4 धावा धावफलकावर पाहतोय आपण. गरज आहे ती यावेळेस जर पाहिलं तर 79 धावांची अजूनही. 4 धावा धावफलकावर पहिले षटक या ठिकाणी फेकतोय गोलंदाज तेजस पॉवर प्लेचं. आणि या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा इथे कुटाव्या लागतील कारण पॉवर प्ले मध्ये जर धावा आल्या तर दबाव कमी या आगासन संघावर असेल. मात्र या पॉवर प्ले मध्ये जर धावा आल्या नाही तर निश्चित इथे दबाव या आगासन संघावर असेल. चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. पंच वाईडचा इशारा करतायत. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे स्क्वेअर आहे आणि दुसरा चेंडू या षटकात पाहतो आपण स्क्वेअर फेकलाय गोलंदाज तेजसने. 5 धावा धावफलकावर. फलंदाज आपण पाहतोय करण आणि निल्सनची ही जोडी. निल्सन मडवी अतिशय नावाजलेला खेळाडू. निल्सन वर जबाबदारी असणार आहे. ही धावसंख्या जर चेस करायची असेल तर निल्सनला खेळावं लागेल. हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑन सी मारेच्या बाहेर. 1 बाउन्स सी मारेच्या बाहेर चौकार. जबरदस्त फटका अतिशय चांगला फटका. फलंदाज निल्सनच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावर 9. कालच्या दिवसात तब्बल 61 चौकार या मैदानावरती कुठले गेले होते आणि 60 षटकार त्यामध्ये सामील आहेत. मात्र सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम कुणाच्या नावावर असेल तर गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 2016 चौकार त्यांनी लगावलेले आहेत आणि त्यानंतर 1500 चौकार सनथ जयसूर्याच्या नावावरती आहेत. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा अपील केले गेले हलकसा अपील. यावेळेस या अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. पंच या ठिकाणी लेग बायचा इशारा करतायत. यावेळेस एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय 10 धावा. स्ट्राईकला आता मात्र येतोय करण. यावेळेस स्ट्राईक रेंजला आपण पाहतोय गोलंदाज तेजस षटक हाताळतोय. पॉवर प्ले निश्चितच इथे फलंदाजांना एक संधी असते मोठी हिटिंग खेळण्याची. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय
चेंडू हवेमध्ये, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. जबरदस्त फटका. जणू काय हा चेंडू हातातून निघायच्या आधीच या चेंडूवर मोहर लागली होती 6 धावांची. टायमिंग परफेक्ट केलं होतं आणि याच खेळासाठी जाणला जातो करण. चोख प्रत्युत्तर, टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, इट का जवाब पत्थर से. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केलेली आगासन संघाने. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 16 धावा. हा चेंडू यावेळेस बीट केलाय, शॉट फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पलीकडे, वाईटचा इशारा, 1+4, 5 धावा मिळतील. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी. मात्र गोलंदाजी जर पाहिलं तर खराब तेजस्वी. हा तिसरा चेंडू सुवायर फेकलाय आणि या चेंडूवर 4 धावा म्हणजे 1+4. धावसंख्या 21 धाव फलकावर पाहतोय आपण. बघा, एक मोठी धावसंख्या होती असं वाटलं होतं इथे दबाव टाकतील, मात्र कोण विसरेल 2005-2006चा सामना ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका. 434 धावा लावल्या होत्या ऑस्ट्रेलिया धाव फलकावर आणि कुणी विचार केला होता 435 धावा या चेस होतील आणि त्या धावा चेस केल्या होत्या स्मिथच्या साऊथ आफ्रिकन संघाने. जबरदस्त रेकॉर्ड प्रस्थापित झाला होता आणि नुकतीच एक वनडे आपण पाहिली होती इंग्लंड वर्सेस 350 धावा देखील भारताने चेस केल्या होत्या. मात्र इथे क्रिकेटमध्ये काही शक्य आहे, काही करू शकता, हिंमत हवी, तुमच्याकडे आत्मविश्वास हवा. यावेळेस स्ट्रॉंग अपील केले गेले. कॉट बिहाइंडचा बघा, जवळजवळ 7 क्षेत्ररक्षक अपील करतायत. 7 क्षेत्ररक्षक अपील करतायत. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र यावेळेस पंच जर पाहिलं तर किरण आणि आमचे दर्शन आडारकर असे 2 पंच, किरण शिंदे बघूया चर्चा करतायत आणि यावेळेस एक निर्णय पोहोचलाय बोट आकाशाकडे. आणि जेव्हा फलंदाज या ठिकाणी आपण बाद होतोय यावेळेस आनंद साजरा केला जातो मैदानावरती. अतिशय सुसज्ज असं मैदान. जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये थोडंसं निश्चितच सजावट कमी होती, मात्र आज मैदान सजवलं जातं याचं श्रेय आम्ही देणार राजा जाधव यांना, ज्यांनी भव्य दिव्य असं व्यासपीठ, एक खेळाडू कक्ष आणि 2 आम्हाला या ठिकाणी प्रेक्षक कक्ष आणि 2 साईड स्क्रीन आपण पाहू शकता आणि मैदानाच्या सोफेर आपण पाहू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे मैदान सजवलं गेलंय आणि राजा जाधव यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप मोठं योगदान राजा जाधवचं आम्ही पाहिलं होतं रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर देखील आणि त्याचबरोबर आनंदनगरला देखील पाहिलं होतं त्यांचं योगदान. एक छोटीशी स्पर्धा होती अंडरम बॉक्स सर्कलची, ती स्पर्धा देखील राजा जाधव यांच्या माध्यमातून जर तर व्यासपीठ आणि मैदान सजवलं गेलं होतं त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानाकडे. 3ऱ्या क्रमांकावर आलाय फलंदाज केजू मुंडे, टेनिस क्रीडा विश्वामधला एक शक्तिशाली घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. कुणालाच नसेल केजू मुंडेच्या गुणवत्तेबद्दल शंका, कारण केजू मुंडेच्या नावाचा वाचतोय टेनिस क्रीडा विश्वामध्ये डंका. मात्र इथे पहिला गडी बाद झालाय. तर केजू आलाय 3ऱ्या क्रमांकावर. हा 3रा क्रमांक फार महत्वाचा असतो. या 3ऱ्या क्रमांकावर भारतासाठी विराट कोहली खेळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर न्यूझीलंडसाठी केन विलियमसन आणि साऊथ आफ्रिकेसाठी मिस्टर 360 डिव्हिलियर्स असे 3 फलंदाज पाहिलं तर निश्चित. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासाठी माजी संघनायक रिकी पॉन्टिंग, ज्यांनी 3ऱ्या क्रमांकावर येऊन अक्षरशः धावांचा पाऊस पडले, अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि या 3ऱ्या क्रमांकावर आता येतो आगासन संघासाठी हा केजू मुंडे. हा चेंडू फुलटॉस आहे, भिरकावून दिलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर.
चेंडू हीच ओळख असते एक चांगल्या फलंदाजी. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. आणि फुलटॉस चेंडू तुम्ही निल्सन सारख्या फलंदाजाला कशा प्रकारे फेकू शकता. कारण निल्सन असा एक घातक फलंदाज आहे ज्याच्या नावावर अनेक रिवॉर्ड्स आणि रेकॉर्ड्स असा हा फलंदाज. या फलंदाजाला फुलटॉस चेंडू आणि ते षटकार. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. गोलंदाज बिंदास. यावेळेस मोठा गावेंकडनं हा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक खूप मागे आहे त्या ठिकाणी. विशाल मात्रे चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय तोपर्यंत या 2 धावा इथे पूर्ण गेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं या ठिकाणी तालमेल पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या धावफलकावर 29 पाहतोय आपण. बघा नियम या ठिकाणी समजावून घ्यायचा आपण. जर चेंडू कुठल्याही षटकात हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा ऑन साइडला प्लेस केला. चेंडू वळवलाय कार्पेटच्या माध्यमातून. आता मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. यावेळेस 30 धावा गरज आहे ती. यावेळेस 83 धावांची. 30 धावा आल्यात तर मात्र 53 धावांची गरज आहे. जबरदस्त सुरुवात इथे केलेली आहे आगासन संघाने. विजयाचा पाया रचलेला आहे. विजयाचा कळस कोण चढवेल हा मोठा प्रश्न आहे मैदानावरती. स्ट्राईकला आलाय केजू मुंडे एक घातक फलंदाज. बघूया केजू कशा प्रकारची कामगिरी करतोय मैदानावरती. मात्र बिंदास कशी गोलंदाजी करेल ते देखील पाहावं लागेल. चेंडू ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. मोठा मासा गळाला सापडलाय. वाघाची शिकार. खंडव्याच्या घाटात गाडी चाली रुलावा. खंडव्याच्या घाटात गाडी चाली रुलावा. तिला सेकंदाला दाखविला. तिला सेकंदाला दाखविला. ज्या प्रकारे केजूची प्रशंसा केली होती त्या प्रशंसेला सार्थ अशी फलंदाजी केजू करू शकला नाही. 0वर बाद झालाय. गोल्डन डकवर बाद झालाय. पहिल्या चेंडूवर बाद होणं म्हणजे गोल्डन डक. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 0वर बाद होणारा फलंदाज सनथ जयसूर्या 34 वेळा त्याच्या कारकिर्दीत 0वर बाद झालाय. आणि त्यात 10 वेळा तो गोल्डन डकवर म्हणजे पहिल्या चेंडूवर तो बाद झालाय. यावेळेस केजू पहिल्या चेंडूवर बाद होतोय. त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही मैदानावरती. तर मात्र इथे थोडीशी चिंता वाढलेली आहे या आगासन संघाची. कारण केजूचं थांबणं गरजेचं होतं. मात्र एका बाजूने निल्सन सारखा फलंदाज किल्ला लढवतोय मात्र दुसऱ्या बाजूने 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस बिंदास हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जात असताना पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. खराब चेंडू बिंदासचा. यावेळेस निल्सन चांगला प्रयत्न करतात. मात्र नवीन फलंदाज येतोय मोनिश 4थ्या क्रमांकावर. मोनिश मध्ये देखील क्षमता आहे गुणवत्ता आहे मात्र सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. धावसंख्या धावफलकावर 31 आपण पाहतोय. गरज आहे ती अजूनही 52 धावांची. अभी भी मंजिल बहुत दूर आहे. अजूनही टार्गेट खूप लांब आहे. मात्र इथे निल्सन मेहनत करतोय धाडस दाखवतोय. निल्सनला इथे थांबावं लागेल. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला प्लेस केल्या. चेंडू जातो वाईड लॉंग ऑनला. 300 चांगलं क्षेत्ररक्षण. तितका चांगला थ्रो. तेजस आहे तिथे एक चपळ क्षेत्ररक्षक. चपळतेचं दुसरं नाव तेजस. मात्र सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करताना आम्ही तेजसला पाहिलेलं आहे. आणि निश्चितच अशा अनेक खेळाडू आपल्या ग्रामीण भागामध्ये सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण ही एक जमेची बाजू असते. आणि क्षेत्ररक्षण जर चांगलं केलं गोलंदाजाला तुम्ही सहकार्य केलं सपोर्ट केला तर निश्चितच गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतो कोणत्याही स्पर्धेमध्ये. दरम्यान बिंदास यावेळेस ओव्हर द विकेट. हा चेंडू टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जयदास इथे मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल पकडलाय आणि मोनिशच्या पारीचा अंत. आईच्या भक्ताला लाल दिव्याने अडविला. आई तुझ्या गवत येते. तुझा उदो उदो करती. आई तुझे दर्शन करती. झाली गाडीला आजही गर्दी. थँक्यू. 3 गडी बाद झालेले आहेत. निल्सन एका बाजूने किल्ला लढवतोय मात्र इथे बिंदास पाटीलने दाखवला अनुभव काय असतो.
अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली असं म्हटलं जातं. अनुभव या बिंदासकडे पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता, मात्र त्यानंतर स्वतःवर दबाव येऊ दिला नाही बिंदासने आणि त्यानंतर जर पाहिलं तर फक्त 5 धावा दिल्या 5 चेंडूमध्ये आणि 2 गडी बाद केल्यात, प्रमुख गडी बाद केल्यात. तर मात्र इथे मिडल ऑर्डरवर जबाबदारी असणार आहे. नागराज आलाय आणि निश्चितच नागराज देखील एक अतिशय नावाजलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. आगासन संघाचा संघ अडचणीत सापडला, या संघाला अडचणीतून बाहेर काढतील का हे 2 फलंदाज? कारण गुणवत्ता आहे, अनुभव आहे, या गुणवत्तेला न्याय देतील का हा मोठा प्रश्न मैदानावरती. कारण गरज आहे अजून 51 धावांची, येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता इथे प्रयत्न करेल का हा नागराज, प्रयत्न करेल का हा फलंदाज निल्सन, की उत्सर्गर संघाचे गोलंदाज या सामन्यामध्ये शिरकाव करतील, या सामन्यावरची पकड मजबूत करतील? अनेक प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि मनातल्या तुफानापेक्षा, समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातली वादळ घातक असतात आणि क्रिकेट हा निश्चितच दरम्यान कदम भोईर साहेब आणि प्रकाश भोईर साहेब यांच्या दरम्यान शुभागमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 18 चेंडू 51 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय यावेळेस विशाल मात्रे. संघनायक चेंडू स्वतःच्या हातामध्ये निश्चितच घेतलेला आहे. बघूया स्ट्राईकला फलंदाज नागराज. हा चेंडू फिरकावून दिला नागराजने. चेंडू बराच वेळा हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि नागराजच्या पारीचा अंत. 4था धक्का. सोन्यानं पिवलाय झाला यो डोंगर, एक विरा आई माझी खाल्ले डोंगरावर. सोन्यानं पिवलाय झाला यो डोंगर, एक विरा आई माझी खाल्ले डोंगरावर. आई विरा भक्तांची तू आली माया रे देवा. थँक यू. नागराज बाद होतोय. बघा चेंडू जास्त उंच गेला, जर लांब गेला असता, या फटक्याला क्रिकेटमध्ये तर उंचीला महत्व नसतं, लांबीला महत्व असतं. चेंडू जर लांब गेला असता षटकार होऊ शकला असता, मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नसता. दरम्यान फलंदाज तो 6व्या क्रमांकावर बाळा एक जुना जाणता खेळाडू, ज्याने क्रिकेटमधले अनेक ऊन पावसाळे पाहिले आहेत, अनेक सुख दुःख त्याने पाहिलेले आहेत. पुराणा चावल यावेळेस बाळा येतो नॉन स्ट्राईक इंडला, मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय निल्सन मडवी. दरम्यान दत्ता भोईर साहेब आमचे मोठा गावचे, त्याचबरोबर बाळकृष्ण म्हात्रे साहेब देवीचा वाडाचे यांचे शुभागमन झाले. विनंती करतो यायचे, तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचे या ठिकाणी. दरम्यान स्ट्राईकला निल्सन. हा चेंडू व्यवस्था अपील केलं गेलंय आणि पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. या ठिकाणी खराब चेंडू विशालचा आणि 1 धाव इथे धावफलकावर अंकित होते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 33. गरज आहे ती 50 धावांची. निल्सन एका बाजूने किल्ला लढवतोय. दरम्यान कदम भोईर, विशाल निकम साहेब, विकी म्हात्रे, राजेश बंडू म्हात्रे, सिद्धार्थ म्हात्रे यांचे शुभागमन झालेले व्यासपीठावर. अतिथी देवभव ही संस्कृती आहे, संस्कृतीचं आम्ही जतन करतोय. येणारा सर्व म्हणत यावेळेस निल्सनच्या बॅटमधून निघाला फटका. हा झेल होईल का? मात्र चेंडू साईड स्क्रीनवर षटकार. दरम्यान विकी म्हात्रे साहेब, विशाल निकम साहेब व कदम भोईर साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. निश्चितच व्यासपीठ आज बहरलेले फुललेले आहे. सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल आपण पाहतोय. दरम्यान षटकार येतोय. निल्सन इथे हार मानत नाही. निल्सन रोखणं करत आहे. हा चेंडू बाहेर, थोडासा दबाव या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाजावर वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 40 गरज आहे. ते आता मात्र जर पाहिलं तर 43 धावांची. जबरदस्त फलंदाजी, बचेंगे तो और भी लढेंगे, हिम्मत दाखवतोय फलंदाज निल्सन मडवी. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. निल्सनच्या पारीचा अंत. आता मात्र चिंतेच्या सावल्या भेडसावत आहेत इथे आगासन संघाला. या निल्सनने विजयाचं स्वप्न दाखवलं होतं. या आगासन संघाला आशा पल्लवीत ठेवल्या होत्या.
मैदानावरती. मात्र या निल्सनचा आडसर दूर केला. या गोलंदाज विशाल म्हात्रेने बिंदासकडे झेल सोपवण्यासाठी प्रवृत्त केलं आणि इथे निल्सन बाद झाल्यानंतर ता मात्र चिंता इथे वाढली आहे या आगासन संघाची. निल्सनने चांगली कामगिरी केली, मात्र दुसऱ्या बाजूला जर फलंदाजांनी निल्सनची साथ दिली असती तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र विधीला ते मंजूर नव्हतं, या विशाल म्हात्रेला मंजूर नव्हतं, या बिंदासला मंजूर नव्हतं आणि त्यामुळे निल्सन इथे बाद झाला आणि इथे मात्र हा 5वा धक्का लागलाय आगासन संघाला. हा चेंडू ऑन साइडला, हा चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या पुढे सरकलाय. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पलीकडे. 4 धावा. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. पोरं जमली येशीवरती, चर्चा बोरिंग झाली. चल भावड्या पार्टीला हमंग. धाव संख्या धावफल करू बाद आपण 44 धावा. गरज ती 39 धावांची. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस 2 म्हणजे येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. फलंदाज आपण पाहतोय यावेळेस आलाय वैभव बेडेकर. स्ट्रायकर इनला आपण पाहतोय. या स्ट्राईकला आता मात्र आपण पाहतोय बाळा, नॉन स्ट्राईकला वैभव बेडेकर. गोलंदाज विशाल म्हात्रे यावेळेस जुन डोंबिवली इंडकडनं. हा चेंडू यावेळेस चेंज ऑफ पेस बघा किती फसवा चेंडू टाकलाय. गती परिवर्तन. गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे विविधता असायला हवी, व्हेरिएशन असायला हवं आणि इथे आपल्या बुद्धीचा वापर करतोय विशाल म्हात्रे. अतिशय अनुभवी असा हा संघनायक, यशस्वी संघनायक म्हणून ज्याची निश्चित चर्चा केली जाते टेनिस क्रीडा विश्वामध्ये. यावेळेस निर्धाव चेंडू फेकलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव टाकणार आगासनच्या फलंदाजांवर आणि प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मार्ग मोकळा करेल. उसर्ग संघाचा विजयाचा मार्ग इथे मोकळा होईल. मात्र इथे एक धाव पूर्ण होईल का? चिकी सिंगल वेगाने पूर्ण केलेली आहे. 1 धाव. पंच लेगबाईचा इशारा करतायत. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानात आपण पाहू शकता या ठिकाणी जाणार आहे. यावेळेस धावसंख्या एकूण धावफलकावर 45 धावा गरज आहे. आपण पाहू शकता 2 स्टँड या ठिकाणी निश्चितच डाव्या बाजूला आपण पाहू शकता खांबालपडा गावचे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचा स्टँड आहे. त्याचबरोबर सोनारपडा गावचा सुपुत्र स्वर्गीय राकेश म्हात्रे याचा देखील स्टँड उजव्या बाजूला पाहू शकता. आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने निश्चितच पुण्याचं काम केले जाते. राकेशला एक श्रद्धांजली दिली जाते. प्रत्येक स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. अतिशय चांगली श्रद्धांजली. त्याचबरोबर एक चांगलं काम पुण्याचं करत असताना राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचे आमचे सर्व सदस्य. दरम्यान भगवान म्हात्रे साहेब यांचा सत्कार करतील कृष्णा पाटील. राहुल नगरचे आमचे भगवान म्हात्रे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. दरम्यान जाऊया मैदानाकडे. समीकरण येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 19.00 प्रति षटका मागे. कालच्या दिवसात 7 चेंडूत 21 धावा होताना पाहिलेले आहेत आणि यंदाच्या मोसमात 7 चेंडूत 31 धावा होताना पाहिल्या आहेत. आम्ही 8 चेंडू 34 धावा होताना पाहिल्या. मग 12 चेंडू मध्ये 38 धावा का होणार नाही? मात्र इथे या धावा कोण करेल हा देखील प्रश्न आहे. दरम्यान भगवान म्हात्रे साहेब राहुल नगरचे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. कृष्णा पाटील यांच्या शुभास्ते. दरम्यान षटकार यावेळेस येतोय बाळाच्या बॅट मधून. थँक्यू. त्या ठिकाणी सत्कार आमचे कृष्णा पाटील यांच्या शुभास्ते आदरणीय भगवान म्हात्रे साहेब राहुल नगरचे यांना सन्मानित केले जाते.
षटकार इथे लगावलेला आहे. बाळाने दाखवून दिले आहे अजूनही आम्ही हार मानलेली नाहीये. आम्ही इथे लढणार, शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, कारण षटकार इथे लगावलाय. तर मात्र वेळ बदलते, काळ बदलतोय, मैदानावरचं समीकरण बदलतंय. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये गरज आहे ती 32 धावांची. स्ट्राईकला बाळाने मात्र इथे षटकार लावलाय. गोलंदाज बिंदास पाटील. चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा. आता मात्र इथे कमबॅक केला बिंदास पाटीलने. अतिशय चांगला चेंडू. पहिल्या चेंडूच्या तुलनेत हा चेंडू जर पाहिला सुरेख फेकलाय आणि यावेळेस षटकार लगावल्यानंतर बिंदासला इथे शहाणपण सुचलाय आणि त्याने हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला. निर्धाव चेंडू. आता मात्र 10 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावांची. हा चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका. 6 धावा. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 26 धावांची गरज आहे. 57 धावा धावफलकावर पाहतोय. तर मात्र येणाऱ्या 9 चेंडू मध्ये गरज आहे ती 26 धावांची. बाळाने मात्र इथे आशा पल्लवित केलेल्या आहेत. संघ अडचणीत सापडला होता. संघाचा संकट मोचन बनून आलाय हा बाळा. मात्र इथे या संघाला विजय मिळून देईल का? हा चेंडू भिरकावून दिलाय. गगनभेदी गगनचुंबी टोले जंग षटकार. थँक्यू. बाळा मात्र इथे जबरदस्त फलंदाजी करतोय. आता मात्र चिंतेचं सावट पसरलंय उसरगर संघाच्या गोटामध्ये. मात्र इथे कशा प्रकारे रोखायचं या बाळाला, कशा प्रकारे धावांवर अंकुश लावायचा आहे हा मोठा प्रश्न पडलाय. हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय या उसरगर संघाच्या संघनायकासमोर. कारण बाळासाठी हे मैदान खूप लकी आहे, कारण या मैदानावरती त्याने अर्धशतक झळकावलेलं आहे. त्यामुळे बाळा आपला अनुभवपणा लावतोय. अनुभव काय असतोय इथे दाखवतोय. ज्याने अनेक सुख दुःख भोगलेल्या हा खेळाडू, ज्याने अनेक ऊन पावसाळे पाहिलेले आहे, त्यामुळे दबाव त्याने अनेकदा झेललेला आहे. अनेकदा या आधी कित्येक सामने त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहे. त्यामुळे दबाव इथे निश्चिततः त्याच्यावर फारसा नसणार आहे. कारण समीकरण आता मात्र बदलते. इथून जर पाहिलं तर 3 षटकार लगावल्यात, 18 धावा आल्यात. तर मात्र 20 धावांची गरज आहे. या षटकातील 4 चेंडू झाल्यात, म्हणजे येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. बघा सामना कुठच्या कुठे येऊन ठेपलाय. या सामन्याने कशा प्रकारे रंग बदलले. रोमांचकारी, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतल्या सामन्याने. हा चेंडू फिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. थँक्यू. ज्या प्रकारे बाळा फलंदाजी करतात असं वाटतं घरातूनच सेट होऊन आलेत. बघा 4 षटकार लगावलेले आहेत. त्या मात्र गरज आहे ती 14 धावांची. 7 चेंडू 14 धावा. 8 चेंडू मध्ये 28 धावा केल्यात नाबाद. त्यात 4 गगनभेदी षटकार आणि 1 चौकार सामील आहे. तर मात्र या बाळाला रोखणं कठीण जात आहे. हा बाळा इथे निश्चितच कर्तन काळ ठरला या गोलंदाजांचा. हा चेंडू ऑन साइडला चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी विशाल मात्र चेंडू उचलतोय. पहिल्या डब्यात 1 धाव इथे मिळते. तर मात्र समीकरण मैदानावरती येणाऱ्या 6 चेंडू मध्ये
13 धावांची गरज आहे. बघा यापुढील सामना असणार आहे नवापाडा वर्सेस वाडेकर आणि नवापाडा वाडेकर संघाच्या खेळाडूंना एक सूचना आहे, आपण जो प्रवेशद्वार बनवलाय तिथूनच एंट्री करायची आहे, मैदानातून कुणीही एंट्री करायची नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि आपण लगेच यायचंय. बघा फक्त 2 मिनिटांमध्ये आपण इथे यायचंय दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. लवकरात लवकर पेंट्या जोशी त्याचबरोबर सिद्धेश पाटील आपण आपल्या खेळाडूंना घेऊन प्रवेशद्वारातून यायचंय, मैदानातून कुणी डायरेक्ट उतरायचं नाहीये बाहेरून, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यानंतरची बिग फाईट नवापाडा वर्सेस वाडेकर, डोंबिवली वर्सेस कल्याण या मैदानावरती सामना रंगणार आहे. एका बाजूला सिद्धेश पाटील, निलेश कापसे आणि सुरेश व्यापारी, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पिंट्या जोशी, बाळा बोराडे, त्याचबरोबर लारा आणि बडी. तर मात्र 6 चेंडू आणि गरज आहे मैदानावरती 13 धावांची. या बाळाने विजयाचं स्वप्न दाखवले आपल्या संघाला, ते स्वप्न तर पूर्ण करेल का? जी मेहनत निल्सनने केली होती, ज्याने विजयाचा पाया इथे रचला होता, मात्र विजयाचा कळस हा बाळा चढवेल का? कारण अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. आम्ही म्हणेन हा सामना अजूनही खुला आहे. ते मात्र जर चांगली गोलंदाजी झाली, पहिले 2 ते 3 चेंडू सुरेख फेकले तर दबाव वाढेल आगासन संघावर, मात्र पहिल्या 2 चेंडू मध्ये जर मोठा फटका आला त्या सामन्याचं चित्र बदलेल आणि या सामन्यावर पकड मजबूत करेल आगासन संघ. जबरदस्त फलंदाजी ती दाखवलेली आहे यावेळेस या बाळाने. बघा तिथे समोर कोणी बसू नका, खेळाडूंना सूचना, आपण डाव्या बाजूला कोणी बसू नका, बाईकच्या समोर कोणी बसू नका. बघा जी कोरी करकरीत बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज, त्या समोर आपण कोणी बसू नका आणि बाहेरून कोणी आवाज देऊ नका. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस वैभव पाहतो आपण, बाळा स्ट्राईकला माफ करा, बाळाने जबरदस्त फलंदाजी दाखवलेली आहे. त्या मात्र 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. जर पाहिलं तर आगासन संघाचे 5 गडी बाद झालेले आहेत, त्यामुळे जर पाहिलं उत्तर संघाचे 3 गडी, त्यामुळे 13 धावा त्यांना कंपल्सरी इथे करावे लागतील. 6 चेंडू 13 धावा, जबरदस्त फलंदाजी, संघर्षमय इथे कामगिरी करतोय आणि संघर्षाशिवाय काहीच घडत नाही. तुम्हाला विजय सहसा मिळत नाहीये, कारण जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. जबरदस्त फलंदाजी या बाळाने दाखवलेली आहे. हे स्वप्न पूर्ण करेल का? गोलंदाज आहे यावेळेस शेखर पाटील वर द विकेट. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, पंच या ठिकाणी चेंडू वाईड घोषित करतायत. खराब चेंडू, दबाव, दडपण, मानसिक तणाव आणि जो संघ दबावाला झुगारून चांगली कामगिरी करेल मैदानावरती तोच संघ विजय प्रस्थापित करू शकतो. जो संघ नैसर्गिक खेळ करेल तो संघ इथे विजय होऊ शकतो, जो संघ कमी चुका करेल तो संघ विजय होऊ शकतो. मात्र शेखरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, चेंडू नाही सोपवलाय, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय संघनायक विशाल म्हात्रेने. मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. हा चेंडू फुलटाचा ऑन साइड आउट केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्या होऊन जाऊ द्या या क्षेत्ररक्षकासाठी ज्याने पायाचा वापर केलाय, फुटवर्कचा वापर केलाय. इथे किमान 2 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. जबरदस्त बघा या 2 धावा इथे वाचवलेल्या आहेत. हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो या सामन्याचा जर इथे उसरकर संघाने चांगली कामगिरी केली तर. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं, मात्र इथे जी संधी चालून आली आगासन संघाला, या संधीचं सोनं करावं लागेल. या बाळाला त्याने स्वप्न दाखवलंय विजयाचं, ते स्वप्न त्याला पूर्ण करावं लागेल, कारण बाळाच्या फलंदाजीवर सर्व आगासन संघाच्या भावना इथे जोडलेल्या. हा चेंडू पायचीचा अपील केले गेले, चेंडू जातोय गलीमध्ये, लेग बिफोरचं अपील करतायत. ते मात्र स्ट्राईक बाळा ठेवायचे आणि त्यासाठी इथे फलंदाजाला या वैभवला बाद व्हावं लागेल. लेग बाईचा इशारा. आईचे दर्शनाला जमलाय गाव सारा, किरण भोईराला तुझे काढल्याचे डोंगरा, सकाळीचे फारा उमरा रवला आईचे दारा, सकाळचे पारा उमरा रवला आईचे दारा, सकाळचे पारा उमरा रवला आईचे दारा, सकाळचे पारा उमरा रवला आईचे दारा.
तर मात्र इथे फलंदाज बाद होतोय कारण स्ट्राईक इथे हवी आहे या बाळाला, कारण बाळाने ज्या प्रकारे आत्मविश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, या बाळाला हा सामना संपवायचा आहे, आपल्या बाजूने या सामन्याचा निर्णय लावायचा आहे आणि त्यामुळे बाळाने स्ट्राईक घेतलेली आहे आणि त्यासाठी वैभवला आपल्या विकेटचा बळी इथे द्यावा लागेल. नवीन फलंदाज येतोय, खेळपट्टीवर पाहतोय आपण यावेळेस कौस्तुभ भोईर. बघा सामना हा संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण साठी जायचंय, नवापाडा संघ वेळ वाया घालवायचा नाहीये. तर मात्र 9 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. कौस्तुभ भोईर आलेला आहे. कौस्तुभ भोईर हा देखील एक चांगला फलंदाज. कौस्तुभला आम्ही लहानपणापासून निश्चितच पाहतोय, अतिशय चांगला खेळाडू. मात्र त्याचे मामा शरद मुंडे जे सागाव संघासाठी जबरदस्त कामगिरी करायचे, विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ज्यांनी अनेक वर्ष सागाव संघासाठी योगदान दिलेले आहे, त्याचेच भाचे या ठिकाणी कौस्तुभ भोईर आपण पाहतोय. गरज आहे 4 चेंडू मध्ये या ठिकाणी 9 धावांची आणि गोलंदाज यावेळेस शेखर पुन्हा एकदा जुंडुमिलींकडनं. हा चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडू तिथे चूक करतोय आणि या 4 धावा. समोर जे खेळाडू आहेत पिंट्या जोशी प्लीज, समोर जे प्रेक्षक आहेत प्लीज आपण बाजूला व्हा. पिंट्या जोशी इथं खेळाडू, आम्हाला सूचना आल्यात आयोजकांची, प्लीज आपण थोडंसं सहकार्य करा, आपल्याला विनंती करतोय. ही चूक महागात पडलेली. बघा 4 धावा, समीकरण सोपं झालंय. बघा जी आमची या स्पर्धेची आणबाण शान, आमची मॅन ऑफ द सिरीजची जी आपण पाहतोय या ठिकाणी बाईक TVS ची स्पोर्ट्स ही बाईक पाहतोय आपण कोरी करकरीत. त्या बाईक समोर कोणी उभं राहू नका. धावसंख्या धावफलकावर 78 गरज आहे त्यावेळेस 5 धावांची. 3 चेंडू 5 धावा. अजून या सामन्यातलं सस्पेन्स कायम आहे, या सामन्यातलं रहस्य कायम आहे, या सामन्यातली रंगत आणि गंमत कायम आहे. मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये इथे प्रश्न निर्माण झालाय, कोणता संघ जिंकेल. संघ कोणताही जिंकू दे, मात्र इथे विजय होणार क्रिकेटचा. कारण जेव्हा जेव्हा 2 दर्जेदार संघ दर्जेदार क्रिकेट खेळतायत तेव्हा तेव्हा रंगतदार सामना आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळेस 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. शेखर तर मात्र इथे सज्ज झालाय ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज बाळा. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंच वाईटचा इशारा करतायत. प्रचंड मानसिक दडपण आहे शेखरवर, कारण एका बाजूला क्षेत्ररक्षक चुका करतायत, त्याला सपोर्ट करत नाहीयेत. जिथे 1 धाव होती तिथे नाहक 3 धावा जास्त गेल्या, चौकार गेला आणि समीकरण सोपं झालं या आगासन संघासाठी. मात्र आता या वाईडने आणखीन समीकरण सोपं होतंय. 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. गोलंदाज शेखर पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज बाळा. 3-4चं समीकरण मैदानावरती कोणत्याही क्षणी या सामन्यामध्ये रोमांच निर्माण होऊ शकतो. मात्र इथे बघूया बाळा. हा चेंडू फुलटॉस आहे, विजयी फटका आणि हा सामना इथे जिंकलाय या आगासन संघाने आणि त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. थँक्यू. नवापाडा संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचे लवकरात लवकर प्लीज. मॅन ऑफ द मॅच निश्चितच या नावाबद्दल कोणाच्याच मनात तीळ मात्र शंका नसेल आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी भगवान मात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच तेरा चेंडू मध्ये 42 धावांची विस्फोटक खेळ केलेली आहे. नेत्रदीप कामगिरी, 5 षटकार 2 गगनभेदी चौकार. बाळा यायचंय लवकरात लवकर. मॅन ऑफ द मॅच भास्कर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, भगवान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आपण. बघूया बाळा या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. 13 चेंडू मध्ये 42 धावांची विस्फोटक खेळ गेलेली आहे आणि विजयश्री खेचून आणला.